बघा, सचिनने 17व्या मॅचमध्ये 85 धावा काढल्या, त्यामुळे सरासरी 3ने वाढली. तर 17व्या मॅच नंतरची सचिनची धावांची सरासरी किती असा प्रश्न. पर्याय दर्शवले नाही, सोडवायचा असा. लेकरांनो, सचिनने 17व्या मॅचमध्ये 85 धावा काढल्यामुळं त्याची धावांची सरासरी 3ने वाढली. गणिताची समीकरण स्वरूप मांडणी लक्षात घ्या. त्याच्या 16 सामन्यातील धावा किती असा प्रश्न मनाशी विचारा. त्याच्या 16 सामन्यातील धावा, उदाहरणार्थ 16x. आता 17व्या सामन्यामध्ये त्यानं 85 धावा काढल्या. अशा पद्धतीचे एकूण त्यानं 17 सामने खेळले. या 17व्या सामन्यात 85 धावा जेव्हा त्यानं काढल्या, तेव्हा त्याची धावांची सरासरी 3ने वाढली. मग हा सरासरीमध्ये झालेला बदल कसा टिपायचा, तर x अधिक 3. इथं काही गोष्टी प्रत्येक सामन्यातील धावा, लेकरांनो लक्ष द्या, प्रत्येक सामन्यातील धावा, उदाहरणार्थ x. मग आता 16 सामन्यातील किती, मनाशी प्रश्न करा, त्याचं उत्तर येईल 16x, जे इथं आम्ही मांडलं. 16 सामन्यातील धावा 16x. त्याची 16 सामन्यातील सरासरी, उदाहरणार्थ x. आता इथं अधिक 3 का, तर 17व्या सामन्यात 85 धावा केल्यामुळे सरासरी 3ने वाढली. ह्या काही गोष्टी समीकरण स्वरूप अशा पद्धतीनं का मांडल्या, त्याचं निरूपण. प्रत्येक सामन्यातील धावा x. मग 16 सामन्यातील धावा किती, समीकरण स्वरूप 16x. 16 सामन्यातील धावांची सरासरी सर x. इथं x अधिक 3 का मांडले तुम्ही, तर 17व्या सामन्यात त्यानं 85 धावा केल्यामुळं त्याची धावांची सरासरी 3ने वाढली, म्हणून हा बदल. ओके. आता हे 17 इकडे येताना गुणिला स्वरूपात मांडावे लागतात, हे तुम्हाला माहित आहे. समोर 16x अधिक 85, 16x अधिक 85. लेकरांनो, 17 गुणिला x 17x अधिक 17 3 51 बराबर 16x अधिक 85. आता या 17x कडे येताना 16x वजा स्वरूपात, 85 कडे जाताना 51 वजा स्वरूपात. ही वजाबाकी x आणि ही वजाबाकी काय, तर 34. त्याची 16 सामन्यातील सरासरी, 16 सामन्यातील सरासरी कोणती, ही 34. गणित म्हणते 17व्या मॅच नंतरची सरासरी किती असा प्रश्न. याचा अर्थ 17 सामन्याची सरासरी किती हो. 17व्या सामना या सचिननं जेव्हा 85 धावा काढल्या, तेव्हा सरासरी 3ने वाढली. 17व्या सामन्याची ही सरासरी आहे x अधिक 3. ही समीकरण स्वरूप 17 सामन्यांची काय आहे, सरासरी. मग याच्यामध्ये मिळाल्या x ची किंमत 34 अधिक 3, 37. हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. प्रश्न पर्यायासह पाठवत जा. ओके. एखाद्या वेळेस ताबडतोब पर्यायावरून उत्तरापर्यंत जाण्याची चाहूल, दिशा, वाट आपल्याला गवसत असते. ओके. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.